दररोज संध्याकाळी तुळशीला दिवा लावणाऱ्या महिलांनी सावधान. या चुका करत असाल तर थांबा, नाहीतर मित्रांनो, हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र आणि पूजनीय स्थान दिले गेले आहे. अनेक कुटुंबांमध्ये तुळस ही श्रद्धा, सात्विकता आणि घरातील मंगल वातावरणाचे प्रतीक मानली जाते. अनेक धार्मिक परंपरांमध्ये तुळशीची पूजा, तिच्याजवळ दीप लावणे आणि तिची सेवा करणे हे शुभ मानले जाते. मात्र या संदर्भातील अनेक समजुती या श्रद्धा आणि परंपरांवर आधारित आहेत. त्यामुळे त्याकडे धार्मिक भावनेने पाहावे. आज आपण तुळशीशी संबंधित काही पारंपरिक मान्यता, पूजेचे नियम आणि तिची योग्य प्रकारे सेवा कशी करावी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. अनेक घरांच्या अंगणात, गच्चीवर, बाल्कनीत किंवा देवघरासमोर तुळशीचे रोप लावलेले दिसते. तुळस ही केवळ एक औषधी वनस्पती नसून अनेकांच्या श्रद्धेनुसार ती पवित्रतेचे प्रतीक आहे. म्हणूनच अनेक कुटुंबांमध्ये दिवसाची सुरुवात तुळशीचे दर्शन घेऊन केली जाते. सकाळी तुळशीला पाणी अर्पण करणे, संध्याकाळी तिच्याजवळ दिवा लावणे आणि मनोभावे प्रार्थना करणे ही अनेक घरांतील परंपरा आजही जपली जाते. अशा कृतींमुळे मनात सकारात्मक भावना निर्माण होतात आणि घरात शांततेचे वातावरण टिकून राहावे अशी प्रार्थना केली जाते. तुळशीची नियमित सेवा करताना स्वच्छतेला विशेष महत्त्व दिले जाते. सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान केल्यानंतर तुळशीला पाणी अर्पण करावे, अशी अनेकांची परंपरा आहे. त्यानंतर तुळशीभोवती स्वच्छता ठेवावी, शक्य असल्यास रांगोळी काढावी आणि संध्याकाळी तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. या सर्व कृती श्रद्धेने आणि मनापासून केल्यास मनाला समाधान मिळते आणि घरातील वातावरण अधिक प्रसन्न वाटते. अनेक धार्मिक मान्यतांनुसार काही विशिष्ट दिवशी तुळशीला स्पर्श किंवा पाणी अर्पण करण्याबाबत वेगवेगळ्या परंपरा आढळतात. काही कुटुंबांमध्ये एकादशी किंवा रविवारी तुळशीची पाने तोडली जात नाहीत किंवा पाणी अर्पण केले जात नाही. या परंपरा प्रदेशानुसार बदलू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरातील परंपरा आणि श्रद्धेनुसार आचरण करावे. तुळशीची पूजा करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक मानले जाते. सर्वप्रथम तुळशीचे रोप नेहमी स्वच्छ आणि हवेशीर ठिकाणी ठेवावे. तिच्या आसपास घाण, कचरा किंवा सांडपाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. स्वच्छ वातावरणात वाढणारी तुळस अधिक निरोगी राहते आणि तिची योग्य वाढ होते. धार्मिक दृष्टिकोनातूनही स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. तुळस लावण्यासाठी शक्य असल्यास मातीची किंवा चिनी मातीची कुंडी वापरण्याची परंपरा अनेक ठिकाणी सांगितली जाते. मातीच्या कुंडीत झाडांची वाढ चांगली होते, असे बागकामाशी संबंधित अनेक तज्ज्ञही सांगतात. त्यामुळे शक्य असल्यास तुळशीसाठी योग्य आकाराची मातीची कुंडी निवडावी. कुंडीमध्ये योग्य माती, पाणी, निचरा होण्याची व्यवस्था आणि पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घेतल्यास तुळशीचे रोप निरोगी राहते. तुळशीच्या रोपाजवळ स्वच्छता राखणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. तुळशीच्या आसपास चपला, बूट किंवा इतर अस्वच्छ वस्तू ठेवू नयेत, अशी धार्मिक परंपरा सांगितली जाते. त्याचप्रमाणे तुळशीजवळ कचरा, सांडपाणी किंवा दुर्गंधी निर्माण करणाऱ्या गोष्टी ठेवणे टाळावे. यामुळे श्रद्धेचा आदर राखला जातो आणि परिसरही स्वच्छ राहतो. अनेक घरांमध्ये तुळशीपाशी देवपूजेनंतर दीप लावण्याची परंपरा आहे. संध्याकाळच्या वेळी दिवा लावून प्रार्थना केल्याने मन शांत होते, असे अनेकांचे अनुभव आहेत. दिवा लावताना सुरक्षिततेची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे. दिवा अशा ठिकाणी ठेवावा की त्यामुळे कोणताही अपघात होणार नाही. तुळशीची पाने तोडताना देखील काही परंपरा पाळल्या जातात. अनेक जण सकाळच्या वेळी स्वच्छ हातांनी आवश्यक तेवढीच पाने घेतात.
अनावश्यकपणे पाने तोडणे किंवा झाडाची हानी होईल असे वागणे टाळावे. तुळशीच्या रोपाची योग्य काळजी घेणे हीच तिच्यावरील खरी श्रद्धा मानली जाते. पूर्वीच्या काळात घरातील ज्येष्ठ महिला तुळशीजवळ बसून प्रार्थना करत असत किंवा आपल्या मनातील भावना व्यक्त करत असत. अशा अनेक आठवणी सांगितल्या जातात. त्या काळात संवादाची साधने कमी असल्यामुळे अनेकजणी तुळशीपाशी बसून मन शांत करत असत. या परंपरेत श्रद्धेबरोबरच मानसिक समाधानाचा एक सुंदर पैलूही दडलेला होता. आजच्या धावपळीच्या जीवनातही काही मिनिटे तुळशीजवळ शांतपणे बसून प्रार्थना करणे किंवा ध्यान करणे अनेकांना मानसिक शांती देऊ शकते. हा वेळ स्वतःशी संवाद साधण्याचा, सकारात्मक विचार करण्याचा आणि दिवसातील ताण कमी करण्याचा एक मार्ग ठरू शकतो. तुळशीला उष्टे पाणी किंवा अस्वच्छ पाणी अर्पण करू नये, अशी परंपरा सांगितली जाते. तसेच तुळशीच्या कुंडीमध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा टाकणे टाळावे. मुलांना लहानपणापासूनच तुळशीबद्दल आदर, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगितल्यास त्यांच्यामध्ये चांगले संस्कार रुजण्यास मदत होते. देवपूजेत वापरलेले कपडे, पुसण्याचे कापड किंवा इतर वस्तू तुळशीच्या कुंडीवर टाकणे योग्य मानले जात नाही, अशी अनेक घरांतील परंपरा आहे. त्याचप्रमाणे देवांना स्नान घातलेले पाणी कुठेही सांडण्याऐवजी स्वच्छ आणि योग्य ठिकाणी विसर्जित करण्याची पद्धत काही कुटुंबांमध्ये पाळली जाते. या सर्व गोष्टी श्रद्धा आणि स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जातात. तुळशीबरोबरच शमी, बेल, औदुंबर, पिंपळ आणि वड यांसारख्या काही वनस्पतींनाही भारतीय संस्कृतीत विशेष स्थान आहे. या झाडांचे पर्यावरणीय महत्त्वही मोठे आहे. त्यामुळे अशा वनस्पतींचे संवर्धन करणे ही निसर्गाप्रती आपली जबाबदारी आहे. तुळशीची सेवा म्हणजे केवळ धार्मिक विधी नसून स्वच्छता, शिस्त, पर्यावरणप्रेम आणि सकारात्मक जीवनशैली यांचा एक सुंदर संगम आहे. रोज काही क्षण तुळशीजवळ शांतपणे उभे राहून प्रार्थना करणे, तिची काळजी घेणे आणि घरातील सर्वांनी मिळून तिचे संवर्धन करणे यामुळे श्रद्धेबरोबरच निसर्गाशी असलेले नातेही अधिक दृढ होते. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवावी की तुळशीशी संबंधित अनेक मान्यता या धार्मिक परंपरा आणि लोकश्रद्धांवर आधारित आहेत. प्रत्येक व्यक्तीची श्रद्धा वेगळी असू शकते. त्यामुळे या गोष्टींकडे परस्पर आदर, विवेक आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे. तुळशीची योग्य काळजी घेणे, तिच्या परिसरात स्वच्छता राखणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे हेच तिच्यावरील खरे प्रेम आणि आदर मानले जाऊ शकते.